उमेदवारानं विजय मिळवलाय। तर कलंबिस्त पंचायत समितीत प्रथमेश सावंत हे विजयी झालेले आहेत। सावंतवाडी तालुक्यात अपक्षांनी बाजी मारलेली आहे आणि त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते केसरकर यांना हा मोठा धक्का मानला जातोय। दोन्ही पंचायत समितीवर अपक्षांचा विजय झालेला आहे। माडखोल पंचायत समितीमध्ये अवनी राऊळ यांचा विजय झालेला आहे। तर कलंबिस्त पंचायत समितीमध्ये प्रथमेश सावंत हे विजयी झालेले आहे। अजून संपूर्ण निकाल यायचे बाकी आहे, मात्र आतापर्यंत तरी अपक्षांचे 2 विजय, अपक्षांची सावंतवाडी तालुक्यात बाजी पाहायला मिळते। दोन्ही पंचायत समितीवर अपक्षांचा विजय झालेला आहे। माडखोल पंचायत समितीमध्ये अवनी राऊळ या विजयी झालेल्या आहे। तर कलंबिस्त पंचायत समितीमध्ये प्रथमेश सावंत हे विजयी झालेले आहे। त्यामुळे शिवसेनेचं प्रस्थ समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यात अपक्ष बाजी मारताना पाहायला मिळतात आणि कुठेतरी शिवसेनेच्या नेत्यांसाठी हा धक्का मानला जातोय। दोन्ही पंचायत समित्यांवर अपक्षांचा विजय झालेला आहे। माडखोल पंचायत समितीत अवनी राऊळ या विजयी झालेल्या आहेत। तर कलंबिस्त पंचायत समितीमध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय झालाय। नागोठणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा, शिवसेनेचे सुमित काटे हे विजयी झालेले आहे। नागोठणे मधून ही अपडेट। नागोठणे जिल्हा परिषदेत शिवसेनेसाठी पोषक वातावरण, पाटण तालुक्यात भाजपला मात्र पहिला धक्का मिळालेला आहे। शंभूराज देसाईंची जादू चालली आहे। हेळवाग जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या मंगल माने विजयी झालेले आहे आणि शंभूराज देसाई यांनी विजयाचं खातं उघडलेलं आहे। साताऱ्याच्या पाटणमध्ये भाजपला हा